इचलकरंजीतील कोरोची परिसरात एका 52 वर्षीय सुरक्षारक्षकावर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनं माणुसकीला काळिमा फासला असून आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या ओळखीचं असल्याचं समोर आलंय. या घटनेची सविस्तर माहिती अशी की कामावर असलेल्या 52 वर्षीय पुरुषावर शुक्रवारी मध्यरात्री संशयिताने अमानवी लैंगिक अत्याचार केला. पीडित पुरुष कोरोची परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच होता. संशयिताने या परिस्थितीचा फायदा घेत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केला. पीडित पुरुषाने शनिवारी सकाळी हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी संशयिताला पकडून त्याला बेदम चोप दिला. यानंतर दोघांनाही इचलकरंजी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान शनिवारी दुपारी पीडित सुरक्षारक्षकाची प्रकृती बिघडल्यानं त्याला तातडीनं कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं. सीपीआर रुग्णालयाच्या पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांचा संताप अनावर. या घटनेनंतर कोरोची परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. सुरक्षारक्षकांवरच असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यांनी या घटनेत सामील व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला असून आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय. घटनेच्या ठिकाणी तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून लवकरच न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे. कोल्हापूर सीपीआर पोलीस चौकीत मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याची नोंद करण्यात आली आहे. इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.